कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस। जरांगेंच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ, तर जरांगे मात्र बेमुदत उपोषणावर ठाम। जरांगे सकाळी 10 वाजता माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता। गृहमंत्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा। मराठा आंदोलनासंदर्भात अमित शहा यांनी तावडेंकडून माहिती घेतली। उपराष्ट्रपती आणि बिहार निवडणुकांसंदर्भात देखील दोघांमध्ये चर्चा। सरकार इंग्रजांपेक्षाही बेकार, सरकारचा आंदोलकांना अन्न आणि पाणी न मिळवून देण्याचा डाव। मात्र आता असली डाव खेळा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, जरांगेंची मागणी। मराठ्यांचे सरकार वाईट वागतंय, गावाकडे सभेसाठी आला तर तुमचं पाणी बंद करू, मुंबईत हाल केलेले विसरणार नाही, जरांगे पाटलांचा सत्ताधाऱ्यांना इशारा। भाजपच्या पहिला नेता जरांगेंच्या भेटीला आमदार सुरेश धस यांनी उपोषणस्थळी जरांगेंची भेट घेतली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी तोडगा काढण्यासंदर्भात बोलणार, सुरेश धस यांचं वक्तव्य। मराठा ओबीसी भांडण लावण्याचा काहींचा प्रयत्न, मात्र आंदोलनावर पोळी भाजू नका, तुमचं तोंड भाजेल, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण? खांद्यावर बंदूक ठेवण्याइतपत वेळ काय येऊ दिली? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल, तर शड्डू ठोकून आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना हिटवला। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात मराठ्यांसाठी केलेलं एक काम दाखवावं आणि मग आमच्यावर बोलावं, फडणवीसांचं आव्हान। उद्धव ठाकरेंची भूमिका ही दुटप्पी, मराठा समाजाच्या आंदोलनाची सामनातून टिंगल करण्यात आली, ठाकरे आरक्षण टिकवू शकले नाही, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। सरकारने ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे, आमदार प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य। जरांगे पाटलांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं अजित पवार म्हणाले, सरकार त्यातून मार्ग काढेल असंही अजितदादा यांनी म्हटलंय। जरांगेंच्या आडून फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा प्रयत्न, अजित पवारांचे आमदार खासदारही सामील, लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा। आझाद मैदानात 5000 लोकांची मर्यादा ओलांडल्यानं वकील गुणरत्न सदावर्तेंकडून जरांगेंविरोधात तक्रार, मनोज जरांगेंसह त्यांना राजकीय समर्थन देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुण्याचे ताटातलं काढून घेण्याची आमची भूमिका नाही, विखे पाटलांची मराठा उपसमिती आरक्षणावर काम करते, कायदा आणि सुव्यवस्था राखून आंदोलन करणं आवश्यक, जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंशी चर्चा करून त्यातून मार्ग निघू शकेल, जरांगेंकडून निरोप आला की चर्चा होईल, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। संविधानाच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, गरज पडल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर उतरणार, शरद पवार उद्धव ठाकरेंनी ओबीसी आरक्षणासंदर्भात स्पष्ट भूमिका करावी, परिणय फुके यांचं वक्तव्य। शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची भूमिका, भाजप नेते केशवोपाध्ये यांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर रस्त्यावर उतरू, ओबीसी समाज कोणाला ऐकणार नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांची प्रतिक्रिया। ओबीसी समाज अस्वस्थ झाला, ओबीसी समाजानं घाबरून जाऊ नये, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द दिलाय, शेंडगेंचं वक्तव्य। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आजपासून साखळी उपोषण, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध, रोज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांची माहिती। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचा पाठिंबा, समाधान आवताडे यांचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी। आमदार खासदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, अभिजित पाटील इत्यादी लोकप्रतिनिधींनी जरांगेंच्या भेटी घेतल्यात। तर करुणा मुंडेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट, उपोषणस्थळी जात आंदोलनास दिला पाठिंबा, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं व्यक्त केलं मत। अंबादास दानवेंकडून आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणस्थळी भेट, यावेळी अंबादास दानवेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी आझाद मैदानावर जरांगे पाटलांची भेट घेतली, राजेश विटेकर हे परभणीच्या पाथरी मतदारसंघाचे आमदार। जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून काही निष्पन्न होणार नाही, सरकारच्या भूमिकेमुळे कारण नसताना मुंबई थांबली आहे, जितेंद्र आव्हाडांची टीका। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवल्या, खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय? रोहित पवार यांचा राज्य सरकारला सवाल। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी, सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं, मनोज जरांगेंकडून आवाहन। आझाद मैदानात मराठा बांधवांची तुफान गर्दी, एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा, आंदोलकांनी 5000 लोकांची मर्यादा ओलांडली।
मध्यरात्रीपासून आझाद मैदानावर पावसामुळे चिखल झाल्याचं चित्र, मात्र मैदानावर आंदोलकांची गर्दी कायम. मरीन लाईन्स परिसरात मुंबई पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. मराठा बांधव आझाद मैदानाच्या परिसरात असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस रात्रभर तैनात. अमित शहा यांनी तावडेंकडून माहिती घेतली. उपराष्ट्रपती आणि बिहार निवडणुकांसंदर्भात देखील दोघांमध्ये चर्चा. सरकार इंग्रजांपेक्षाही बेकार. सरकारचा आंदोलकांना अन्न आणि पाणी न मिळवून देण्याचा डाव. मात्र आता असली डाव खेळा आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, जरांगेंची मागणी. मराठ्यांचे सरकार वाईट वागतंय. गावाकडे सभेसाठी आला तर तुमचं पाणीही बंद करू. मुंबईत हाल केलेले विसरणार नाही, जरांगे पाटलांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. भाजपच्या पहिला नेता जरांगेंच्या भेटीला आमदार सुरेश धस यांनी उपोषणस्थळी जरांगेंची भेट घेतली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी तोडगा काढण्यासंदर्भात बोलणार सुरेश धस यांचं वक्तव्य. मराठा ओबीसी भांडण लावण्याचा काहींचा प्रयत्न, मात्र आंदोलनावर पोळी भाजू नका, तुमचं तोंड भाजेल, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा. जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण? खांद्यावर बंदूक ठेवण्याइतपत वेळ काय येऊ दिली? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. तर शड्डू ठोकून आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले. उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना हिटवला. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात मराठ्यांसाठी केलेलं एक काम दाखवावं आणि मग आमच्यावर बोलावं, फडणवीसांचं आव्हान. उद्धव ठाकरेंची भूमिका ही दुटप्पी. मराठा समाजाच्या आंदोलनाची सामनातून टिंगल करण्यात आली. ठाकरे आरक्षण टिकवू शकले नाही. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. सरकारने ठाम भूमिका घेण्याची वेळ आली आहे, आमदार प्रकाश सोळंके यांचं वक्तव्य. जरांगे पाटलांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सकारात्मक असल्याचं अजित पवार म्हणाले. सरकार त्यातून मार्ग काढेल असंही अजितदादा यांनी म्हटलंय. जरांगेंच्या आडून फडणवीसांचं सरकार उलथवण्याचा प्रयत्न, अजित पवारांचे आमदार खासदारही सामील. लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा. आझाद मैदानात 5,000 लोकांची मर्यादा ओलांडल्यानं वकील गुणरत्न सदावर्तेंकडून जरांगेंविरोधात तक्रार. मनोज जरांगेंसह त्यांना राजकीय समर्थन देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. कुणाची ताटातलं काढून घेण्याची आमची भूमिका नाही. विखे पाटलांची मराठा उपसमिती आरक्षणावर काम करते. कायदा आणि सुव्यवस्था राखून आंदोलन करणं आवश्यक. जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंशी चर्चा करून त्यातून मार्ग निघू शकेल. जरांगेंकडून निरोप आला की चर्चा होईल. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. संविधानाच्या चौकटीत राहून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. गरज पडल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर उतरणार. शरद पवार उद्धव ठाकरेंनी ओबीसी आरक्षणासंदर्भात स्पष्ट भूमिका करावी, परिणय फोक यांचं वक्तव्य. शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची भूमिका. भाजप नेते केशवोपाध्ये यांची प्रतिक्रिया. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर रस्त्यावर उतरू. ओबीसी समाज कोणाला ऐकणार नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. ओबीसी समाज अस्वस्थ झाला. ओबीसी समाजानं घाबरून जाऊ नये. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द दिलाय, शेंडगेंचं वक्तव्य. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आजपासून साखळी उपोषण. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध. रोज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंची माहिती. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचा पाठिंबा. समाधान आवताडे यांचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी. आमदार खासदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, अभिजित पाटील इत्यादी लोकप्रतिनिधींनी जरांगेंच्या भेटी घेतल्यात. तर करुणा मुंडेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट. उपोषणस्थळी जात आंदोलनास दिला पाठिंबा. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं व्यक्त केलं मत. अंबादास दानवेंकडून आझाद मैदानावर जरांगेंच्या उपोषणस्थळी भेट. यावेळी अंबादास दानवेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी आझाद मैदानावर जरांगे पाटलांची भेट घेतली. राजेश विटेकर हे परभणीच्या पाथरी मतदारसंघाचे आमदार. जरांगेंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून काही निष्पन्न होणार नाही. सरकारच्या भूमिकेमुळे कारण नसताना मुंबई थांबलीय, जितेंद्र आव्हाडांची टीका. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवल्या. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा हेतू काय? रोहित पवार यांचा राज्य सरकारला सवाल. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी. सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं, मनोज जरांगेंकडून आवाहन. आझाद मैदानात मराठा बांधवांची तुफान गर्दी. एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा. आंदोलकांनी 5,000 लोकांची मर्यादा ओलांडली.
मध्यरात्रीपासून आझाद मैदानावर पावसामुळे चिखल झाल्याचं चित्र, मात्र मैदानावर आंदोलकांची गर्दी कायम. मरीन लाईन्स परिसरात मुंबई पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. मराठा बांधव आझाद मैदानाच्या परिसरात असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस रात्रभर तैनात. राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फ्रीवे पासून पायी चालत जाण्याच्या पोलिसांच्या सूचना. वाडीबंदर परिसरात आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय. मराठा आंदोलकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून जेवणाची व्यवस्था. दक्षिण मुंबई विभाग प्रमुख संतोष शिंदेंच्या माध्यमातून 5,000 आंदोलकांना खिचडी. मराठा आंदोलकांसोबत पोलीस अधिकाऱ्यांचं जेवण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मराठा आंदोलकांमुळे मुंबई जाम. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्मवरच आंदोलक झोपले. स्थानकावर सर्वत्र गर्दी. आझाद मैदान परिसरात आंदोलकांच्या गाडीतच मुक्काम. पावसापासून वाचत रस्त्याच्या कडेला आसरा. मिळेल तिथे जागा करून आंदोलकांचा रात्रीचा मुक्काम. वाशी पोलिसांकडून मराठा आंदोलकांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था. 3 ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये 1,500हून अधिक वाहनांची सोय, तर काही समर्थकांसाठी नवी मुंबईत राहण्याची व्यवस्था. शशिकांत शिंदेंकडून सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तयारीचा आढावा. सिडकोच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये मराठा आंदोलकांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्तेंच्या निवासांनी पोलिसांचा बंदोबस्त. सदावर्तेंनी जरांगेंना परवानगी नाकारावी आणि गुन्हा दाखल करावा असा अर्ज दाखल केला होता. राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना आणखी 3 महिने मुदतवाढ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. सूत्रांची माहिती. राजेश कुमार यांची मुख्य सचिवपदी 30 जून रोजी नियुक्ती. आमचं सरकार कर्जमाफीपासून बाजूला गेलेलं नाही. योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देणार. तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जाची मुद्दल द्यावी. कर्जमाफीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू ठाम. संपूर्ण राज्यात घेणार सभा. 30 ऑगस्टपासून सुरुवात. प्रत्येक जिल्ह्यात 5 ते 6 सभा घेण्याचं नियोजन. तर 2 ऑक्टोबरऐवजी 28 ऑक्टोबरला मुंबईत बच्चू कडूंचं कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन. गोकुळ दूध संघाकडून गणेशोत्सवात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गिफ्ट. म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय. कृत्रिम फुलांवर बंदी घाला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी. भरणे यांचं पंकजा मुंडे यांना पत्र. बी सुदर्शन रेड्डींनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट. बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार. गरज असते तेव्हा वापरा आणि गरज संपली की फेकून द्या, या पद्धतीलाच नाकारलं पाहिजे. बी सुदर्शन रेड्डींना मतदान करा म्हणून फडणवीसांना फोन करणार उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला. विविध देशांच्या दूतावासातील महावाणिज्य दूत यांनी घेतलं वर्षा निवासानी बाप्पाचं दर्शन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत वर्षा निवासानी बाप्पाची आरती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. सकाळी 11 वाजता शहा हे राजाचं दर्शन घेणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरच्या बाप्पाचंही दर्शन घेतील. अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द. सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना. मुंबईच्या भेंडी बाजार परिसरात रोहित बोरकरांच्या गणरायाला सुंदर देखावा. 2000 आरशांच्या तुकड्यांपासून मखरावर आकर्षक आरस. मागील 12 वर्षापासून बोरकरांच्या घरी बाप्पाची आराधना. मुंबईच्या वांद्रे परिसरातील खेरनगरमध्ये घरगुती मखर स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत निधी शिंदेंच्या शीश महलला प्रथम, तर जान्हवी सकपाळ यांच्या जंगल थीमने 2रा क्रमांक पटकावला. पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तुलासोबत व्हिडिओ व्हायरल झाल्याने तरुणाला अटक. ओम गायकवाड असं अटकेतील या आरोपीचं नाव. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. 15 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या रामहरी वायबसेंचा आत्मदहनाचा प्रयत्न. भाऊ संभाजी वायबसेनं अमानुष मारहाण केल्याचा आरोप. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला नांदेडमधील पूरस्थितीचा आढावा. 5,000 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. छत्रपती संभाजीनगर इथून लष्कराची 1 तुकडी पाचारण. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका. 5,000हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. अतिवृष्टीमुळे 3घांचा मृत्यू, 1 जण बेपत्ता. लाखो हेक्टर शेती पिकाचं नुकसान, तर अनेक ठिकाणी घरांची पडझड. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. विष्णुपुरी प्रकल्पाच्या 10 दरवाजांमधून 1,20,000 क्युसेकने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नांदेड जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात. 93 मंडळांपैकी 69 मंडळात अतिवृष्टी. कंधार व माळाकोळी मंडळात सर्वाधिक 284 मिलीमीटर पावसाची नोंद. नांदेड जिल्ह्यातील मन्नाड नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नांदेड हैदराबाद महामार्ग 2ऱ्या दिवशीही बंद. अनेक गावांचा संपर्क तुटला.
नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 7 गेट उघडले. विष्णुपुरी प्रकल्पातून गोदावरी नदीत 74,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुराच्या पाण्यात वाहून जाणारा शेतकरी अगदी थोडक्यात बचावला. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील बागनटाकळी परिसरातील घटना. नागरिकांनी मानवी साखळी करून शेतकऱ्याला दुचाकीसह बाहेर काढलं. पुणे एकता नगरमधील पूर टाळण्यासाठी नदी सुधार प्रकल्प राबवण्याच्या हालचाली. एकता नगरमधील पूर परिस्थिती कमी करण्याच्या पालिकेच्या प्रयत्नांना यश. मुसळधार पावसामुळे अकोल्यातील गंजारा येथील कमळगंगा नदीच्या पुरात एक महिला वाहून गेली. शेतीचं काम आटपून घरी परतत असताना दोघी मायलेकी गेल्या होत्या वाहून. 18 वर्षीय मुलीला वाचवण्यात यश. महिला मात्र अजूनही बेपत्ता. मुसळधार पावसामुळे वाशीमधील सोंडा ते अनसिंग दरम्यानचा नाल्याला पूर आल्याने या 2 गावांचा संपर्कही तुटला. पुरामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प. मुसळधार पावसामुळे यवतमाळमधील अधरपूस धरणाचे 10, अरुणवती धरणाचे 9 तर बेंबळा प्रकल्पाचे 2 आणि इसापूर धरणाच्या 9 दरवाजांमधून विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. लातूरमधील 53 पेक्षा जास्त रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प. लातूर ते नांदेड महामार्गावरील भातखेडा गावातील जुना पूलही मांजरा नदीच्या पाण्याखाली. लातूरमधील निलंगा तालुक्यात असलेल्या तगरखेड ते औराद शहाजनीकडे जाणारे दोन्ही रस्ते पाण्याखाली. पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील 53 रस्ते आणि महामार्गावरील वाहतूक बंद. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील इंझोरी, दापुरा, पारवा यासह अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस. पुरामुळे मानोरा कारंजा या मार्गावरील वाहतूक ठप्प. पुरामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला. भुसावळच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले. हतनूर धरणातून 40,000 क्युसेकने तापी नदी पात्रात विसर्ग. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला. राधानगरी धरणाच्या 2 स्वयंचलित दरवाजातून 4,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. अनेक गावातील शेताला तळ्याचं स्वरूप. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळच्या उमरखेड महागाव तालुक्यातील शाळांना सुट्टी. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी. परळीसह 17 गावांना पाणी पुरवणारे नागपूर धरण ओव्हरफ्लो झाले. धरण तुडुंब भरल्याने नागरिकांना दिलासा. तर बीड जिल्ह्याला पुढील 3 ते 4 दिवस ऑरेंज अलर्ट. गडचिरोलीतील सर्वात मोठ्या मेडीगट्टा धरणातून 7,71,580 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. गडचिरोलीतील सिरोंचा अहेरी या 2 गावांना सतर्कतेचा इशारा. पुढील 2 दिवस कोकणात पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचा परिणाम. रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलंय. रत्नागिरीत रात्रीपासून होणाऱ्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. काजळी नदीचं पाणी पात्राबाहेर तर जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री आणि कोदवली नदींच्या पाणी पातळीत वाढ. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील कोरामध्ये मोठं नुकसान. पावसासह वादळाने घर गोठ्याचं नुकसान. घरासह गोठ्यावरील छत उडाल्याने साहित्य पावसाने भिजलं. वाशिममध्ये संततधारेमुळे खरीप पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील शेकडो हेक्टर सोयाबीन पीक पाण्यात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी. ऑनलाईन ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी. मोबाईल ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त. नोंदणी न झाल्यास शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता. वाशिमच्या शेलू बाजारमधील आठवडी बाजाराला जोडणाऱ्या अडाण नदीवरील पुलाची दुरावस्था. मुसळधार पावसामुळे पुलाचा काही भाग उखडून गेला. तातडीने पुलाची नव्याने बांधणी करण्याची मागणी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून